गुड मॉर्निंग स्टुडंट. पेज नंबर 26 वरील ॲक्शन टाईम घ्यायचं आहे आपल्याला. लिसन अँड ॲक्ट म्हणजे काय? ऐका आणि कृती करा. ॲक्शन म्हणजे कृती आणि टाईम म्हणजे वेळ, कृतीची वेळ. नंबर 1. तर या ठिकाणी मी जे वाचते त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी पिक्चर पण दिलेले आहेत, ॲक्शन केलेली आहे त्या ठिकाणी मुलांनी, तर ते पण तुम्ही पाहायचं आहे. ओके, तर लक्ष द्या. स्टँड अप, सिट डाऊन, स्टँड अप, टर्न अराउंड मीन्स काय? याचा अर्थ काय? उभे राहा, खाली बसा, उभे राहा आणि टर्न अराउंड म्हणजे सभोवती फिरा, स्वतःभोवती फिरा. पुढे रेज युअर हँड, तुमचे हात वर करा. हँड्स डाऊन, हात खाली करा. हँड्स अप, अप म्हणजे वर, हात वर करा. पुढची ओळ बघा. टर्न लेफ्ट, टर्न राईट म्हणजे काय? डावीकडे वळा, उजवीकडे वळा. रेज युअर लेफ्ट हँड अँड शेक इट, तुमचा हात वर करा आणि तो हलवा. रेज युअर राईट हँड अँड शेक इट मीन्स काय? तुमचा उजवा हात वर करा आणि तो हलवा. राईट हँड म्हणजे उजवा हात आणि लेफ्ट हँड म्हणजे डावा हात. आले लक्षात? पुढे टेक 1 स्टेप फॉरवर्ड म्हणजे एक पाऊल पुढे, म्हणजे पुढच्या बाजूला एक पाऊल टाकायचं आहे. या ठिकाणी दाखवले बघा पिक्चर्समध्ये, ते पण पाहायचं आहे आणि मी जे वाचते त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. ओके, पुढे पहा. टेक 1 स्टेप बॅकवर्ड म्हणजे काय? एक पाऊल मागे टाका. बॅकवर्ड म्हणजे मागे टाकणे. स्टेप टू द लेफ्ट, स्टेप टू द राईट म्हणजे पाऊल डाव्या बाजूला टाका, पाऊल उजव्या बाजूला टाका. जंप, जंप म्हणजे काय? उडी मार. स्टँड ऑन द लेफ्ट फूट, फूट म्हणजे काय? पाय, माहिती आहे तुम्हाला. डाव्या पायावर उभे राहा. लेफ्ट फूट म्हणजे डाव्या पायावर उभं. या ठिकाणी दाखवले पहा पिक्चर्समध्ये, पाहायचे तुम्ही. नंतर स्टँड ऑन द राईट फूट, सॉरी एक ओळ राहिली. होप स्टॉप म्हणजे एका पायावर उडी मारा. नंतर स्टँड ऑन द राईट फूट म्हणजे उजव्या पायावर उभे राहा. होप स्टॉप एका पायावर उडी मारा आणि काय करायचे? थांबायचे, उडी मारून थांबायचे. आले लक्षात? एमध्ये जे ॲक्शन दिलेले आहेत ते लक्षात आले तुमच्या? या ठिकाणी पिक्चर्समध्ये सुद्धा ॲक्शन दाखवलेले आहेत, त्या तुम्ही पाहायचे आहे आणि जे मी वाचले त्याकडे लक्ष द्यायचे. स्पेलिंग पाठ करायचे त्यातले. पुढे पहा. बी जे आहे, बी कॉलम जो आहे त्याच्यामधले मी काही ओळी वाचते, ते लक्ष द्यायचे आहे. त्या ठिकाणी सुद्धा ॲक्शन केलेले आहेत आणि अशा प्रकारचे गेम आपण घरीसुद्धा घेऊ शकतो. पहा. फॉल इन लाईन एव्हरीबडी म्हणजे प्रत्येकाने ओळीत उभे राहा. स्टँड ॲट इज म्हणजे स्वस्थ उभे राहा, निवांत न हलता व्यवस्थित उभे राहायचे. अटेन्शन, सावधान. फॉरवर्ड मार्च, पुढे कूच करा. मार्च म्हणजे काय? कूच करणे किंवा चाल करणे. त्यानंतर पुट युअर लेफ्ट फूट फॉरवर्ड, तुमचे डावे पाऊल पुढे ठेवा किंवा टाका. पुट युअर राईट फूट फॉरवर्ड, तुमचे उजवे पाऊल पुढे टाका. लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट म्हणजे डावा उजवा, डावा उजवा, डावा उजवा. होल्ट म्हणजे थांबा, त्या ठिकाणी थांबायला सांगितले तुम्हाला. अबाउट टर्न मागे वळा. लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट म्हणजे काय? डावा उजवा, डावा उजवा. आणि लक्षात? हॉल्ट म्हणजे थांबा. तर अशा प्रकारे हे जे ॲक्शन आहेत त्या तुम्ही याची प्रॅक्टिस घरच्या घरीसुद्धा करू शकता किंवा आई पप्पाला वाचायला सांगायचं आणि तुम्ही ॲक्शन करू शकता. म्हणजे तुम्हाला लेफ्ट राईट यातला फरक कळेल, हो की नाही? परत अप डाऊन हे पण समजेल. बरेचसे शब्द तुमच्या लक्षात येतील. टर्न लेफ्ट, टर्न राईट अशा प्रकारचे शब्द तुम्हाला वाचून किंवा ॲक्शन करून लक्षात येतील. त्यातले हार्ड वर्ड मी काही सांगते, तुम्ही लक्ष देऊन ऐकायचे. ओके,
टर्न अराउंड म्हणजे गोल फिरा. लेफ्ट म्हणजे डावा, राईट म्हणजे उजवा. रेज म्हणजे वर करणे. शेक म्हणजे हलवणे. स्टेप म्हणजे पाऊल. फॉरवर्ड पुढे. बॅकवर्ड मागे. टू स्टेप पाऊल टाकणे. फॉल इन लाईन म्हणजे रांगेत आपल्या जागेवर जाऊन उभं राहायचे. एव्हरीबडी प्रत्येकजण. ॲट एज म्हणजे आरामात. अटेन्शन सावधान. टू मार्च कूच करणे किंवा चाल करणे. फूट पाऊल. हॉल्ट म्हणजे थांबा. तर यातले हार्ड वर्ड लक्षात आले तुमच्या. तर हे काय करायचे तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढायचे. आले लक्षात? ओके, तर आपण आज इथंच थांबू.